माळशिरसचं मैदान जर माळशिरसच्या मैदानात सगळ्यात चर्चा झाली असेल तर डोरलेवाडीकरांच्या मल्हारची. आणि का झाली मित्रांनो, ज्या बैलाला ह्या बैलगाडी क्षेत्रातला देव मानला जातो बकासूर. गट क्रमांक मला वाटते काल किती होता, 16 मध्ये गाडी पळाली मित्रांनो. आणि का चर्चा झाली तर मित्रांनो, पब्लिकमुळं किंवा एक मल्हारनं गाडी दाबून ठेवली आणि गट काढला. तो गट म्हणजे मला वाटतं सेमीपेक्षा मोठा गट म्हणायला लागेल, कारण सुजित ड्रायव्हर होतं, तुम्ही सांगली ना गाडी. काय गटाला काय म्हणजे एवढं हे करत होतं, मल्हारला कसं थापवून धरला का मल्हार स्वतः नाही बैल कधी तरवत नाही बरं का. पण काल बैलानं धरली जरा गाडी तरवून, असं दुसरा बैल टाकला की बैल सारखा बघतो लगेच. पण काल दाबवतो पण तरी नाही सारखला. मल्हार म्हणजे काल मालकाच्या ह्याच्यासाठी पळाला. अनेक दिवस त्या पायऱ्यासाठी प्रतीक्षा होती, तो बैल भेटणं म्हणजे लय मोठी गोष्ट होती. आणि त्या बैलाच्या गाड्यात पळायसाठी किती तर मला वाटते प्रयत्न असेल, किती हे असेल. अनेक वेळा पायरा होत आला राहिला, परंतु अखेर हिंदकेसरी मैदानात तो पायरा भेटला. परंतु काय झालं नक्की सेमीला? सीमेला काय गाडी नाही पळाली. एक म्हणायचं एक देवाचा संघर्षच आहे. पण मल्हार आज देवासाठी पळाला. आज त्याच्याच आशीर्वादाने मल्हार आज डबल हिंद केसरी झाला म्हणावं लागेल. मित्रांनो, तीच गाडी पुळखोडीकरांचा पाखऱ्या, संतोष गलंडे, अपरिचित जोडी. आणि पाखऱ्या मित्रांनो डोळ्यासमोरचा आमच्या भावाचा असल्यासारखा, मित्राचा आम्ही एकत्रच आहे. आणि पाखऱ्यान ती गाडी मला वाटते 3 मैदान पळाली, तिन्ही पण मैदान राहिली, एका मैदानात 1 नंबर केला. आज बघू बकासूर, बकासूरच्या गायात पळायला काय वाटलं? नाही, मला वाटलं पण नव्हतं. म्हणजे झोपलोच होतो. अचानक फोन आला, राहुल गोरेंचा फोन आला मला 10:30 वाजता, की चिट्ट्या हीच पावत्यात गुंडळत होती, म्हणले पळायचं का आपण. मी म्हणलं माझं तर काय डोक्यात नाही ओपनचं, आदतला केलंय म्हणलं तर सलग 3-4 मैदान झालं गाडी राहते. हिंदकेसरी राहिली ती गाडी, ती पण गाडी ती आहे अशीच पळणार आहे म्हणलं माळशिरसला. माझ्या तर डोक्यात नाही. पण आता म्हणलं समोरून आलंय, देवाच्या गळ्यात पळायचं, कुणाला नको वाटेल. आणि संतोष शेट आहेत पाखऱ्याचं मालक, थोडंसं नाराज झालं माझ्यावरती. पण एवढी अनमोल संधी कोण सोडू शकत नाही. आणि नंतर मग मामांशी बोलणं झालं आणि सुजितला पण मी परत फोन केला, की म्हणलं सुजित असं असं होतंय, म्हणलं काय करायचं. आणि मामांनी एवढं मोठं मन केलं त्या माणसाने, की लोक जे ट्रोल करतात ना खरंच चुकीचं आहे. त्या माणसाने एवढं मोठं मन केलं की मी म्हणाल तसं झालं. म्हणजे मी म्हणाल तसं पहिल्यांदाच मला वाटतंय झालं असेल, की माझ्याच मनाने ड्रायव्हर, सीमीला पण माझ्याच मनाने ड्रायव्हर, म्हणजे मी म्हणाल तसं झालं. आता मला सांगा सुजित, सेमीला नक्की काय झालं? आणि शक्यतो बक्कासूर नवीन ड्रायव्हरला पळत नाही, बक्कासूरचा इतिहास आहे. नवीन ड्रायव्हरला अगदी अच्युत हाणलं पहिल्यांदा, तेव्हा आपण गंडवलं होतं. पण तरी पण निर्णय तुम्ही ड्रायव्हर का बसला? नाही, आमचा बैल दुसरं कोण हाणत नाही कंटिन्यू, म्हणजे मी सांगतो ना त्यामुळं. पण आजपर्यंतचा इतिहास आहे बकासूरचा. बकासूर म्हणेल तसं किंवा मामा म्हणेल तसं, परंतु मला वाटतं पहिली बार असेल की ड्रायव्हर तुमचा, नाहीतर नवीन ड्रायव्हरला शक्यतो बकासूर पळत नाही. नक्की काय झालं? नक्की म्हणजे विषय काय आहे, ह्यो बैल आपला म्हणजे नाहीच, म्हणजे शक्यतो दुसरं कोण हाणतच नाही ना. म्हणजे त्यामुळे दुसऱ्या म्हणजे नाहीच कोणाला बसवलं पण नाही कधी. एकदा नानांनी हाणलाला आणि बालाड्यावर काय एवढा नाही पळला बैल, त्यामुळे मग कंटिन्यू आपण हाणतो. मला माहिती आहे ना बैला सगळी खाचकोड, त्यामुळं. आणि एक म्हणजे तुम्हाला मामा रिक्वेस्ट करत होतं. नाही ना, मामांनी केली बरं का रिक्वेस्ट. पण मी म्हणलं, मामा म्हणलं आता बकासूर देव आहे ते पळतोच, पण जर आपला जर बैल जर कमी पळला तर म्हणजे एक फॅन फॉलोईंग आहे त्याच्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी म्हणजे प्रश्नचिन्हच होतं. म्हणजे एक लय डोक्यावरती मोठा ओझं होतं माझ्यावरती, की त्याचं संघर्षाचं. पण आज त्याचा संघर्ष मला वाटतं की मल्हारच्या ह्यानी ही झाला, की त्याच्यासाठी मी ते आजचा गुलाल मी समर्पित करतो. आणि मामा असं समजू नका की चुकीचं आहे. लय भारी माणूस आहे. तर स्वतः फोन करते ती, स्वतः सगळं विचारते ती. असं नाही, तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये जर राहिला ना, देव बकासूर हा बिगर पैशाचं पण भेटू शकतं. साप चुकीचं आहे की असं की वायदिनीच पळतो असं नाही आहे. तर मित्रांनो बघा, सुजित ड्रायव्हर, बकासूर काय सेमीला म्हणजे काय नक्की स्पीड लागला नाही गाडीला, काय नक्की त्याला? कसं होतंय, रान पण जरा चढ उतार होता आणि एका असल्यामुळे तर गाडी नाही पळाली, पुढच्या रानात कमीच पळाली. काय बकासूरला हाणायचा अनुभव अनेक लोकांना वाटत होतं. बकासूर म्हणजे अनेक ड्रायव्हरला वाटतं की मला ड्रायव्हर म्हणजे बकासूरला हाणाय भेटावा, भेटला काय?
भेटला आता काय नशिबानं या बैलामुळेच भेटला आता. तर मित्रांनो आणि आज संतोष गलंडे यांचा पाखऱ्या मित्रांनो खूप गरिबीतनं वाढवलेला आहे कोणती किंवा गरिबीतनं वर आलेला माणूस आहे, म्हणजे वर म्हणायला लागेल नाही पण सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे तो. आणि मला वाटतंय तो बैल म्हणजे मालकाच्या कष्टासाठी पळतो एक प्रकारे वासरू, आणि खरंच ती वासरू पळते का तर एक नंबरमध्ये पळते. नाही नाही 100% पळतंय तर पळतंय त्याला. म्हणजे आता ही जी जोड आहे ती जोपर्यंत आपल्यावर 4 मैदानं पळाला, 1 मैदानला 1 केला, परत पेडगावला पळालो, 2 मैदानला 1 केला, पेडगावला 4 केला, 2 मैदानला 1 केला, कातरघाटावला 1 केला, आणि परत बरडमध्ये 1 केला आत्ताच्या 4-5 दिवसापूर्वी, आणि परत पेडगावला 4 नंबर केला, आणि आज फायनलला माळशिरस हिंदकेसरी मैदानात राहिली गाडी. 4 मैदानात 4 पण मैदानात गोल मित्रांनो, 3 म्हणलं चुकून, पण बरडच्या मैदानाचा विषय जरा वासरू सुटून जाऊन सुद्धा 1 केला. आणि मला नाही वाटत की म्हणजे अशी जोड म्हणजे खरंच जुगून पळती जोडी. नाही जुगून पडलं. आणि ती पण माणूस आहे ना, पाखऱ्याचे जर माल संतोष शेट, ती पण ठाम राहिला की जरी मोठा वजीर पायर आला तर माझ्याकडून चुकी झाली, त्यांना लाईव्ह मध्ये मी माझ्याकडून चुकी झाली म्हणून मी सॉरी म्हणतो. त्यांना नाराज झालं 2 दिवस ते माणूस. त्यांचं पण बरोबर आहे, एक करणारी गाडी पण बैल काल पळाला, पण एवढी सुवर्ण संधी कोणच सोडू शकत नाही. बरोबर आहे का नाही सर? एक प्रकारे बकासूरचा पायरा आला म्हणून, नाही तर बदललं नसतं मला वाटतं माणूस ही पण. आणि आजची गाडी कशी पळाली? आजची गाडी पळायला चांगली आहेत, काय 3-4 मैदान पळते हीच गाडी, त्यामुळे नाही काय. आणि संतोष शेटचं काय म्हणणार काय? त्यांचं म्हणणं आता काय तुम्हाला सांगू, रात्री काल फोनच उचलत नव्हता आमचा. मग बरोबर आहे, तो माणूस तापट स्वभावाचा आणि खरंच म्हणजे मन मोकळ्या मनाचा माणूस आहे, पण त्याला असं वाटलं घ्यायला आपण मग मला कशाला सांगा त्यांची इच्छा फक्त एकच होती नाही का, म्हणजे आम्हाला सांगायचं तरी आपला आधी पैरा झालेला ना, त्यामुळे त्यांना वाटलं तसं. पण मी त्यांना सांगितलेलं की नाही काय अडचण येणार, नाही तुम्ही 100% या बैलाच कायच नाही अडचण. एक बैल म्हणजे खरंच देवरूपी आला तुमच्या मित्र म्हणतो. नाही आज फायनलचं जे गुलाल झाला ना माळशिरस हिंदकेसरी मैदानात, ते देवानेच करून दिला आज म्हणायचं. आणि त्याच्यासाठीच आहे सगळं. आजपासून मल्हार बकासूरसाठी आणि घरणिकीच्या राजासाठी पळेल. आणि अजून एकच फक्त स्वप्न राहिलंय या बैलगाडी क्षेत्रातलं, फक्त मथुर भेटाव. राहुलबाईंनी पण केलता फोन, म्हणजे माळशिरस मैदानातच गाडी पळाली असती ती. सुजितला पण बोललो मी, पण काय कारण असतं मग ती पण राहिली. खरं तुम्हाला ती पण दाखवेल मी की राहुलबाईंनी केलता का नाही फोन मला. म्हणजे आता तुमची इच्छा आहे की बैलगाडी क्षेत्रातल्या वेगाचा बादशाह किंवा कडाचा बादशाह मुंबई किंग, पब्लिकचं भिताड याच्याबरोबर पळायची. हो, आता तेवढंच फक्त इच्छा राहिली बस. आणि एक ह्या क्षेत्रामुळं आमचं गाव एकत्र झालं, त्याचंच मला एक लय अभिमान वाटतं. डोरलेवाडी गावाचं नाव आता मला हे करतोय. म्हणजे राहुलबाईला पण विनंती आहे मित्रांनो की खरंच म्हणजे मी आता आजपर्यंत कधी मी स्वतः म्हणलो नाही, पण बैल त्या नंबरमध्ये पळतोय आणि माणसाची इच्छा आहे तर एक मैदान राहुलबाईंनी पण येणारा बैल द्यावा अशी विनंती करतो. आणि एक सचिन पवार आहेत नगराध्यक्ष, त्यांनी सुंदर असं मैदान भरवलं, 2 दिवस पार पाडलं. आणि आज लय मैदानात फुफुट उडत होता, टँकरची पण त्यांनी सोय केली, अख्ख्या मैदानात पाणी मारत होतं. सचिन पवार आहे नगराध्यक्ष, त्यांनी त्यांचं म्हणजे मी मनपूर्वक स्वागत करतो. चला मित्रांनो, खूप छान असं आज पण बघू आता फायनलला तिकडं जायचं आहे. आणि अजून एक गटपाळा गेल्यानंतर ना अजून एक आनंदाची बातमी असं मला वाटतंय की शाहिदबाईंनी पण मला फोन केलता की किती नंबरमध्ये मल्हार पाळणार आहे. मामा पण आधी मला असंच फोन करायचं कितीमध्ये पाळणार आहे, काय करणार आहे. शाहिदबाईंनी पण केलता फोन की कितीमध्ये पाळणार आहे. मग त्यांना सांगितलं की तिथे पाळणार आहे. शाहिदबाई पण म्हणजे जवळचं, म्हणजे आता तुम्ही मला पण माहिती आहेत की माझ्याबरोबर बोलतात ही, म्हणजे त्यांचं पण आपल्या घरातलं संबंध असल्यागतच आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी मला सांगत असतात शाहिदबाई पण. शाहिदबाई म्हणजे मन मोकळापणाचा माणूस आहे. नाही, सचिन म्हणजे पळायची इच्छा म्हणजे मल्हार आणि ही एकाच गोट्यावरची बैल आहेत असं म्हणावं लागेल, कारण की मल्हार हा त्यांच्या गोट्यावर पण राहिलेला आहे 1-1.5-2 महिने, त्यांच्याच गोट्यावरचा बैल असं म्हणावं लागलं आज. म्हणजे मल्हार पहिल्यांदा यांच्याकडे पण आलता काही दिवस. हो, त्यांच्याकडेच होता. आणि आज पण आपण ठाम सांगतो की मल्हार म्हणजे त्यांचाच आहे आणि सचिन म्हणजे आपलाच आहे, असंच आहे. आणि मला कधी पण पळू शकतो, कधी पण पळू शकतात, सांगू शकत नाही. चला, धन्यवाद मित्रांनो.